नमस्कार, मी दिनेश सोमानी आपले स्वागत करीत आहे। अवकाशामध्ये सातत्याने ग्रहांचे राशी परिवर्तन चालू असते। सूर्य 1 महिना, चंद्र 2.5 दिवस, बुध शुक्र साधारण 1 महिना, मंगळ 2 महिने, राहू केतू 1.5 वर्ष, गुरु 1 वर्ष आणि शनी 2.5 वर्ष एक राशीमध्ये आपले निवास करीत असतात। हे रोज होणारे ग्रह परिवर्तन, राशी परिवर्तन आपल्या जीवनावर सातत्याने परिणाम करीत असते। परंतु मनुष्याला आपल्या व्यवसायातून, आपल्या व्यापातून रोज या राशी परिवर्तनातील उपासना करणे शक्य होईलच असे नाही। त्यासाठी सर्वात सोपी उपासना म्हणजे हनुमंताची उपासना। सर्व नवग्रहांच्या तापापासून सुसह्यता मिळवायची असेल तर हनुमंताची उपासना सर्वश्रेष्ठ आहे। आपण त्यासाठी हनुमान चालीसा किंवा आपले मराठीतले रामदास स्वामी रचित श्री मारुती स्तोत्र यांचा पाठ करू शकता। रोज मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसाचं पठण करावे। ज्यांना शक्य त्यांनी 3 वेळा पाठ करावे आणि ज्यांना अजून शक्य असेल त्यांनी 11 पाठ रोज करावे। जो हे या पद्धतीने हनुमंताची साधी सोपी उपासना करेल, अर्थात कोणती उपासना करताना भगवंतापुढे दिवा लावून संकल्प सोडणे आवश्यक आहे आणि उपासना करतानाही दिवा लावलेलाच हवा। तर या पद्धतीने उपासना केल्यास आपणास निश्चितच नवग्रहांच्या तापामध्ये सुसह्यता मिळेल आणि आपले जीवन मार्गी लागेल। धन्यवाद।